संदीपजी, आज पुन्हा एक महत्त्वपूर्ण बैठक कोर कमिटीच्या सदस्यांची, केंद्रीय समितीच्या सदस्यांची झालेली आहे. उद्या मेळावा सुद्धा आहे. कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे या मेळाव्याची? उद्या अतिशय महत्वाचा मेळावा आहे. मला असं वाटतं त्या मेळाव्याला आपण सगळेजणांनी पण यावं. आमचे शाखाध्यक्ष पण येतील. अतिशय महत्वाच्या विषयावर हा मेळावा आहे आणि काय विषय आहे आणि काय नाही ते मला असं वाटतं उद्या संध्याकाळी सन्मान्य राजसाहेब स्वतः आपल्याला सांगतील. परंतु 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे त्याची ही पूर्वतयारी आहे का? उद्याचा मेळावा ही त्याच मोर्चाची पूर्वतयारी मानायची का? मला असं वाटतं त्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणण्यापेक्षा हा सगळा एकाच प्रक्रियेचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. मोर्चाला परवानगी मिळू नये यासाठी गुणरत्न सदावर्ते आज डीसीपींची भेट घेणार आहेत, पत्रव्यवहार करणार आहेत. एकूणच या मोर्चा संदर्भात खरं तर आधीच प्रेझेंटेशन राज ठाकरे करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. मतदार याद्या आणि ईव्हीएम संदर्भातले जे घोटाळे आहेत ते लोकांना व्हिज्युअलच्या मार्फत देखील नाही, मला असं वाटतं उद्याचा मेळावा अतिशय महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की जी प्रक्रिया चालू झालेली आहे, मतदान चोरीची जे उघडकीस आणण्याची जी प्रक्रिया चालू झाली आहे त्या प्रक्रियेचाच उद्याचा मेळावा हा एक भाग आहे. संदीप, ठाण्यामध्ये जे मेळाव्याचं पोस्टर लागलंय त्या पोस्टरवर गिरगाव पासून हा मोर्चा सुरू होईल असं म्हटलेलं आहे. तर काल आपल्याच नेत्यांनी हा मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून सुरू होईल असं म्हटलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत ज्यांचं मोर्चा कुठून आहे यावर एकमत होत नाहीये ते लोक एकत्रित काय राहणार असा सवाल मला वाटतं एका गोष्टीवर मात्र आमचं एकमत आहे की यांनी मतचोरी केलेली आहे आणि यांनी मतदानात घोटाळे केलेले, त्या गोष्टीवर आमचं एकमत आहे. बाकी गोष्टींबद्दल शीतल म्हात्रेंनी काळजी करू नये, ते आमचं आम्ही बघून घेऊ. परंतु एक कुठेतरी नागरिकांमध्ये सुद्धा त्यामुळे संभ्रम तयार काही संभ्रम नाहीये, बाजूबाजूलाच आहे त्या गोष्टी. आणि मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट वरनं निघणार आहे. समजा काही लोकांना त्याच्या आधी, कारण जे पोलिसांनी जागा दिलेली ती दिलेली, नंतर ती जागा बदलली, त्यामुळे काही पोस्टर आधी लागलेली, काही पोस्टर नंतर लागलेली. कशात तरी काहीतरी शोधायचा प्रयत्न करू नये. त्यांनी त्यांचं जे काय ते बघावं. दंगेकर आणि जो काय मोहोळ सामना चाललाय त्याच्यामध्ये शीतल म्हात्रेंनी जरा लक्ष घालावं. इतरांच्या मध्ये नाक खुपसण्यापेक्षा आपल्याकडे काय जळतंय खाली त्याचा शोध त्यांनी घ्यावा. काल माहीम विधानसभा क्षेत्रातल्याही आपल्या शाखाध्यक्षांनी काही ठिकाणी जाऊन तपासणी केली तेव्हा त्यांना अनेक असे लोक सापडले की ज्यांचे मतदार यादीत नाव आहे परंतु ते प्रत्यक्ष तिथे राहत नाही असं कालच्या याच्यामध्ये किती साधारण आढळून आले. आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे. आपण महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की आता लोक जागरूक होत आहेत. आमचे पदाधिकारी जे जागोजागी फिरत आहेत त्यामुळे सगळे घोटाळे बाहेर येत आहेत. आणि आता निवडणूक आयोगाने उत्तर द्यायची, भाजपचे नेते का उत्तर देतात आमचा प्रश्न आहे. का निवडणूक आयोगाने स्वतःचे अधिकार भारतीय जनता पक्षाकडे दिलेत का? जी उत्तर निवडणूक आयोगाने ते निवडणूक आयोगाने द्यावी ना. भारतीय जनता पक्षाने का उत्तर द्यावी, शिंदे गटाने का उत्तर द्यावी? भारतीय त्या लोक त्याची जी उत्तर ती निवडणूक आयोग देईल. रियालिटी चेक आणि आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे, भारतीय जनता पक्षाला पण नाहीये, शिंदेला पण नाहीये. उलट या मतदार गोळाबाबत या लोकांनीही आमच्या मोर्चात सहभागी व्हावं अशी आमची त्यांना विनंती आहे. रियालिटी चेक मध्ये अशा अनेक गोष्टी समोर उघडकीस होताना बघायला मिळत आहे. जसं वरळीमधील एका घरामध्ये 38 लोक राहत असल्याचा खुलासा होता, पण त्या ठिकाणी केवळ 3 ते 4 लोक राहत असल्याचं दिसून आलेलं आहे. असे अनेक घरं आहेत. निवडणूक आयोगाला देखील हा रियालिटी चेक करणं गरजेचं आहे. निश्चितपणे गरजेचं आहे आणि मी सर्व आपल्या माध्यमांचे सुद्धा आभार मानतो की ज्या गोष्टी आम्ही उघडकीस आणतोय त्याचा रियालिटी चेक करून त्याची जी सत्यता आहे ती प्रमाणित करण्याचं काम हे आपण सगळेजण म्हणून करताय. त्याबद्दल आपले सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. मुंबईकरांना वेठीस धरू नये आणि एकंदर राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत, सदावर्ते म्हणतात. मग सदावर्ते सोडून दुसरा माणूस आठवत नाही का? सर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या 2 असे वेगळे वेगळे गट आहेत जे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही. वेळ सध्या आपण मोर्चाबद्दल बोलू, बाकी या गोष्टींबद्दल जेव्हा योग्य वेळ त्यावेळी बोलू. सर, आपण बघतोय की बिहारमध्ये निवडणुका सुरू आहे आणि अशातच तेजस्वी यादवनी घोषणा केली आहे की मुंबईमध्ये बिहारी मित्र केंद्रांची स्थापना केली जाईल. बिहारी कम्युनिटीसाठी काही वेगळ्या योजना मुंबई शहरात राबवल्या जातील. याकडे कसं बघता? मला वाटतं पहिले त्यांनी बिहारमध्ये योजना राबवल्या पाहिजेत की लोकांनी बिहार सोडू नये यासाठी योजना पहिले राबवली पाहिजे. ते सोडून नाही ते धंदे कशाला करताय? आपण एकीकडे बघतोय की आता सध्या जी मनसेची चर्चा, वाटचाल किंवा मोर्चे एकंदरीत आपण महाविकास आघाडी सोबत करताना बघायला मिळतो. तिकडे देखील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादवकडे बघितलं जातं. आमचा काय संबंध?
सगळीकडे विपक्ष आणि पक्ष आम्ही महाविकास आघाडीत सहभागी नाही, त्यामुळे ते बिहारमध्ये काय करतात त्याची आम्हाला काही देणं नाही. केले जात आहे विरोधकांकडून आणि आता भाजपाने जे पदाधिकारी आहेत त्यांचं असं कारण आहे की जे काही मतदानामध्ये सोय करा त्यामुळे अब्दुल सत्तारांचा त्यांना त्याचा फायदा झाला त्या काही कोणी सिल्लोड मधले कोण भाजपचे पदाधिकारी आहेत काय नाव? भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आता आम्ही मला असं वाटतं माझी विनंती आहे त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी 1 तारखेच्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे.